सो नमस्कार पुणेकर. नमस्कार. आज गोष्ट एका पुणेकराची नवीन अध्याय आणि पुण्याच्या लोकांना त्यांच्या आवाजाने, त्यांच्या भाषण शैलीनी, कारण की तुमच्याबरोबर मराठीमध्ये बोलणं हा एक खूप अवघड प्रश्न आहे, कारण की तुम्ही 30 सेकंदामध्ये लोकांना पकडता. हो अगदी. नाही म्हणजे प्रयत्न करतो मी. काही मंडळी हुशार असते आणि ती बोलते 30 काय 1-1 मिनिटापर्यंत बोलतो. तर त्याच्यामुळे मी पहिलंच एक डिस्क्लेमर देतो. डिस्क्लेमर हा शब्द पण इंग्रजीत आहे. हो हो, की मी पूर्णपणे मराठीमध्ये नाही बोलू शकणार. ओके. तर तो प्लीज नाही नक्की नक्की. म्हणजे आता आपण तो खेळ नाही खेळत होत ना, आता आपण गप्पा मारतो, त्यामुळे माझ्याही बोलण्यामध्ये बऱ्याच वेळा इंग्रजी शब्द येणार. सो त्याप्रमाणे असे पुण्याचे लाडके आरजे आणि गुड मॉर्निंग त्यांचं ऐकल्यानंतर लोकांना एक आनंद वाटतो. खरंच मॉर्निंग गुड आहे अशी कल्पना येते, चांगली नसली तरी सुद्धा. हे सकाळचा चहा आणि आरजे बंड्याचा गुड मॉर्निंग, असे आरजे बंडे आज आपल्याबरोबर चर्चा करतायत. नमस्कार. मी चर्चा म्हणणार नाही, आपण गप्पा मारूया. कारण की पुण्याच्या लोकांना असंही गप्पा मारायला खूप आवडतं. कारण की आपलं ज्ञान एवढं स्ट्रॉंग आहे की पुण्याचे लोक कोणत्याही विषयावरती हे आपण म्हणजे बॉस आहोत त्याचे. कोणत्याही विषयावर आपण कितीही बोलू शकतो. सो एक सिंपल प्रश्न आहे की जो थोडा की आरजे बंडे, आय अंडरस्टँड की तुम्हाला प्रोटोकॉल आहे, तर तुमचं नाव काय आहे? तर तो प्रोटोकॉल पण तुम्हाला अलाउ करत म्हणजे कसं आहे की एकतर मी नेहमी असं म्हणतो की मला कुठल्या व्हिडिओत गेलो की सर मला प्रश्न काय विचारतात की तुझं खरं नाव काय, पण मी असं म्हणतो की तुमचं खरं नाव तेच ज्यानं तुम्हाला खरी ओळख मिळवून दिली. आणि त्यामुळे बंड्या हेच माझं नाव. आणि मला बऱ्याच वेळा वयानं मोठी असणारी माणसं पटकन कसं याला बंड्या म्हणायचं असा विचार करतात, पण ज्यावेळी लहान मुलं आपुलकीनं बंड्या काका बंड्या काका करतात तर मला ते खरंच भारी वाटतं. आणि त्यामुळे मागच्या 18 वर्षांपासून जवळपास जी माझी खरी ओळख आहे तेच माझं नाव बंड्याचं. असं बरेचदा झालंही असेल ना की तुमच्या मूळ नावाने तुम्हाला कोणी जर बोलवलं तर तुम्ही म्हणजे असं आजूबाजूला बघत असाल ना की कोणाला विचारलंय? मी खरं सांगतो सर, ते सुरुवातीला व्हायचं, पण ते आता बंड्या इतकं भिनलंय. आता आई आणि बाबा ज्यांनी माझं नाव ठेवलंय तेही बंड्याच म्हणतात. त्यामुळे आता हो अच्छा, तुम्ही म्हणजे गाव बंड्या झालेला. हा, गाव बंड्या, घर बंड्या, म्हणजे मनातून बंड्या. आणि बंड्या हे नाव जेव्हा तुम्ही सिलेक्ट केलं तेव्हा तुम्ही खूप बंडखोर होता, खोडकर होता, म्हणून तुम्ही बंड्या झाला. मी खरं सांगू की हे नाव जे सिलेक्ट केलं ते माझ्या एका मित्रानं मला दिलं ज्यावेळी आम्ही रेडिओ जॉईन केला त्यावेळी. त्यांचं असं म्हणणं होतं की माणसाचं नाव जसं असतं तसाच तो असेल असं नाही, त्याच्या आतमध्ये एक वृत्ती आहे, त्याचं एक आत कॅरेक्टर आहे, त्याचं काहीतरी नाव असणं गरजेचं आहे. आणि तुमचाही एखादा मित्र असेल जो बंड्या नावाचा असेल, प्रत्येकाच्या आयुष्यात एक बंड्या आहे. मग तो कधी काका म्हणू नये, कधी दादा म्हणू नये, कधी मित्र म्हणू नये. त्यामुळे मला या नावाला लोकांनी फार लवकर स्वीकारलं आणि मला त्याची खूप मजा आली. फॅन्टॅस्टिक. आणि आता सध्या आपण पुण्यामध्ये आहोत, तुमचं नाव बंड्या आहे, तर तुम्ही तुमच्या गाडीवरती पण नंबर प्लेट बंड्या लावली का? कारण की सगळेजण काका बाबा मामा लावतात. नाही बिलकुल नाही. ह्या विषयावरती तर मी रेडिओवरती नेहमीच बोलत असतो. हे फॅन्सी नंबर प्लेट काय प्रकार? म्हणजे नंबर प्लेट फॅन्सी असावी का? म्हणजे फॅन्सी किंवा फॅशन करण्यासाठी इतर खूप सारे ऑप्शन्स आहेत तुम्हाला पुण्यात. नंबर प्लेटा कसल्या फॅन्सी करताय? बाबा, अण्णा, दादा, बंड्या म्हणून काही गरज नाही. आणि तुम्ही तुमच्या गाडीवरती काळी फिल्म आणि बंड्या नाव लिहून कुठेही पार्क करता का पुण्यामध्ये गाडी? मी अशा लोकांचा तिरस्कार करतो. आणि मी तुम्हाला आता या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो, मी सांगितलं कोणाला सांगू नका. इनफॅक्ट मी माझ्या शो मध्ये सांगतोच आहे, पण मी तुम्हाला सांगतो की पुणे ट्रॅफिक पोलिसांचं एक ॲप आहे, PTP ॲप. हो, त्यांनी मला काही प्रमोशन करा म्हणून असं सांगितलेलं नाहीये. हे PTP ॲप डाउनलोड करून घ्या. आपल्या शहरात रहदारीचे नियम मोडणाऱ्या व्यक्तींचे फोटोज तुम्ही तिथे पोस्ट करू शकता. सर्वाधिक तक्रारी ज्याला ऍक्सेप्ट केलं जाईल पुणे ट्रॅफिक पोलिसांकडून, तर त्या व्यक्तीचा मोठे पैसे देऊन सत्कार होणार आहे, हे मी तुम्हाला सांगतो. कारण या शहराच्या रहदारी आणि या शहराच्या वाहतुकीला शिस्त लावण्याची जबाबदारी फक्त प्रशासनाची नाहीये, ती आपली सुद्धा आहे. ह्या ऍपचं नाव काय? PTP ऍप, पुणे ट्रॅफिक पोलीस. त्यांचं हे ऍप आहे, हे कोणीही डाउनलोड करू शकतं. नक्की कोणी डाउनलोड करा. आता समजा आता आपण चाललो होतो रस्त्याने, आता कोणीतरी रॉंग साईड आलाय, पटकन आपण फोटो काढला आणि तो त्या PTP ऍप वरती पोस्ट केला. आणि जर ते पोलिसांना वाटलं की आता हे खरंच नियमभंग झाला, त्याचं ऍक्सेप्टन्स आलं. आता काही दिवसांपूर्वी आम्ही कार्यक्रमाला गेलो होतो, त्यात पोलिसांनी सांगितलं की तुम्ही हे ऍप डाउनलोड करा, आमच्याकडे तक्रारी नोंदवा. आणि सर्वाधिक तक्रारी करणाऱ्या मंडळींचा तिथे सत्कार झाला होता. वा. आणि आता पुन्हाही तो सत्कार होऊ शकतो. म्हणजे माझं म्हणणं असं आहे की चला, उगीच कोणीतरी रॉंग साईडनी येत आहे आणि मग आपण काय जाणीवपूर्वक आता या मोहिमेलाच लागूया असं नाही. मी म्हणतो अशी मोहीम राबवण्याची गरज पडूच नये ना. आपण सगळ्यांनी बेसिक नियम पाळावे ट्रॅफिकचे, एवढंच माझं म्हणणं आहे. तो जेव्हा आपण आता पुण्याच्या ट्रॅफिक बद्दल बोलत आहोत की पुण्याचं ट्रॅफिक
सगळ्यांना असं वाटतं की प्रशासनाचा हा मोठा फेल्युअर आहे हा. की पुण्याचं ट्रॅफिक नीट चालत नाही. हा. पण माझं असं म्हणणं आहे, हम्म. आपण जेव्हा बोटं दुसऱ्याकडे दाखवतो तेव्हा 3 बोटं आपल्याकडे असतात. 100%. सो आजही अशीच परिस्थिती आहे का की 25% जबाबदारी ही प्रशासनाची आणि 75% आपण त्या ट्रॅफिकच्या खराब होण्यासाठी कारणीभूत आहोत. नाही, मला प्रामाणिकपणे वाटतं. तर मागे टॉमटॉमचा सर्वे आला होता काही हो. दिवसांपूर्वी. हो. त्याच्यामध्ये कंजेस्टेड शहरामध्ये पुणे काहीतरी जगात नंबर 3ला आहे आणि नंबर 2ला भारतात आहे, नंबर 1ला बँगलोर आहे, मुंबई नंबर 3ला गेली बरोबर. भारताच्या दृष्टिकोनातून. प्रशासनाची जबाबदारी किती आणि आपली नागरिक म्हणून जबाबदारी किती? प्रशासनाचं काम आहे की या शहराची रहदारी सुरळीत राहावी. आपल्या म्हणजे पुणेकर नागरिकांचं कर्तव्य आहे की सुरळीत ठेवण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करा. आता प्रशासन तुम्हाला रॉंग साईड तुम्ही आलात, तुम्ही सिग्नल नाही पाळला, तुम्ही सीट बेल्ट नाही वापरला, तुम्ही ओव्हर स्पीड केलं, तुम्हाला दंड करताय. 100% करताय. सहकार्य कुठल्या स्वरूपाचं आहे? मग सहकार्य करणं हे कर्तव्य म्हणजे कुठलं? तुम्ही सीट बेल्ट वापरा, तुम्ही ओव्हर स्पीडिंग करू नका, तुम्ही लेन कटिंग करू नका, तुम्ही सिग्नल व्यवस्थित पाळा, खूप घाई करू नका. फुटपाथवर चालत असताना ती लोकांना चालू दे, त्यात तुम्ही गाड्या घालू नका. गर्दी खूप वाढली आहे, प्रॉब्लेम इन्फ्रास्ट्रक्चरचा आहे, रस्त्यांची साईज तीच आहे, आपल्याकडे हजारो गाड्या घेतल्या जातात सणासुदीला. मग या गाड्यांना रस्ते येणार कुठून? आणि मग काय प्रत्येक वेळी बंड्या तू पुणेकरांनी शिस्त पाळावी असं म्हणत असतो. प्रशासनाचं कर्तव्य आहे, मग इन्फ्रास्ट्रक्चर मिळालं पाहिजे, रस्ते वाढले पाहिजे, अतिक्रमणं सगळी काढली पाहिजे. पण मला असं वाटतं विकास ही निरंतर प्रक्रिया आहे. या प्रक्रियेत आपण सुद्धा सामील व्हावं आणि जर आपण खऱ्या अर्थाने रहदारीचे नियम पाळले तर 100% या रहदारीत किंवा ट्रॅफिकमध्ये होणारा जो आपल्याला त्रास आहे ना सर, तो काही प्रमाणात कमी होईल. कारण प्रशासनातही माणसंच आहेत आणि ती सुद्धा याच ट्रॅफिकमध्ये त्यांच्या ऑफिसला जात आहेत. जबाबदारी आणि कर्तव्य ही दोघांची आहे आणि ती पार पाडली गेली पाहिजे. आणि आता आपलं ऑफिस आहे स्वारगेटला. बरोबर. हे अतिशय पुण्यातला मध्यवर्ती भाग, अतिशय बिझी भाग. आता मेट्रो तिथे चालू झाली. मेट्रो चालू झाल्यानंतर आणि तुम्ही रोज ऑफिसला येता बरोबर. तर तुम्हाला काय फरक जाणवला का? मी तुम्हाला खरं सांगू, मेट्रोचा फरक जाणवला तो असा की मी येताना ऑफिसला स्कूटरने येतो. माझ्या ऑफिसच्या कॉम्प्लेक्समध्ये पार्किंगचाच मोठा इश्यू आहे. बरं. त्यामुळे गाडी घेऊन येणं तसं शक्य नाही आणि स्कूटर बरी पडते, कुठेही तुम्हाला पटकन जाते तर बारीक जागेतनं गाडी काढता येते. आणि राहिला प्रश्न मेट्रोचा, तर मी बऱ्याच वेळा पिंपरी चिंचवडला जाण्यासाठी मला आज समजा सकाळी ऑफिसला यायचं आणि मला PCMC मध्ये जायचंय, तेव्हा मी माझं मोठं वाहन घेऊन यायचो. आता मात्र मला खूप सोपं झालंय. हो. मी स्कूटरवर ऑफिसला येतो, तिथून पायी अंतरावरती मेट्रो स्टेशनला जातो. मी आरामात छान गार हवेत तिकीट काढतो आणि पुढच्या 30 मिनिटात पोहोचतो रे बाबा. शॉर्ट टायमिंग. हा, मी 30 मिनिटात पोहोचतो, स्टेशनला खाली उतरतो, मला घ्यायला ये. हे मी रस्त्यावरून जाताना मला छत्रपती शिवाजीनगरला ट्रॅफिक लागेल की खडकीच्या चौकात ट्रॅफिक लागेल की पुढे काहीतरी होईल हे सांगताच येत नाही. पण मी मेट्रोने जातो, वेळेत पोहोचतो, वेळेत येतो. त्यामुळे आणि अनेक पुणेकरांनी मेट्रोला उचलून धरलंय, पण अजूनही मेट्रोचं जाळं दिल्लीप्रमाणे विस्तारलं तर ह्या शहराच्या ट्रॅफिकला नक्की फरक पडेल असं मला वाटतं. पण जास्तीत जास्त सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर झाला पाहिजे, मग ज्यात आपल्या PMTच्या बसेस असतील किंवा मेट्रो असेल. बरोबर. आणि तज्ज्ञांशी बोलताना त्यांनी एक मत असं मांडलं होतं की मुंबईकराला सवय, तो घरातनं निघतो आणि तो कुठेतरी ऑटो पकडतो, तो कधी टॅक्सी पकडतो, तो रेल्वे स्टेशनला येतो, म्हणजे त्या सबबच्या स्टेशनला येतो, तिथनं तो ती लोकल पकडतो आणि त्याच्या ऑफिसला जातो. मध्ये तो 2 वाहनं तरी म्हणजे ऑटोनी येऊन स्टेशनवर उतरून पुन्हा ऑटो करून. पण आपल्याला सवय डोर टू डोर. आपण पार्किंगला येतो, गाडी काढतो, ऑफिसच्या दारात पार्क करतो, ऑफिसातनं खाली उतरतो आणि पुन्हा घराच्या. मग कसं सार्वजनिक वाहतूक व्यवस्था किती सक्षम केली तरी, त्यामुळे ही मानसिकता पण बदलली पाहिजे की मला थोडा त्रास होईल, म्हणजे मी घरातनं बाहेर निघताना ऑटोच वापरीन आणि मग मी स्टेशनला येईल, मग मी स्टेशननी ऑफिसला जाईन. आता मलाही बोलणं सोपं आहे, माझ्यासाठी मेट्रो स्टेशन अगदी पायी अंतरावरती, त्यामुळे मी ते वापरू शकतो. पण त्यासाठी मी घरून माझी स्कूटर घेऊनच येतोय. पण त्याचबरोबर पुण्याचा मगाशी तुम्ही बोललात की डोर टू डोर, आपल्याला पुण्यामध्ये ही अतिशय नेहमी बघायला मिळणारी परिस्थिती अशी असते की एक माणूस तो हट्टाकट्टा असतो, म्हणजे त्याला चालायला काही प्रॉब्लेम. बरोबर. पण त्याला जायचं असतं उजवीकडे, पण तो रस्त्याच्या डावीकडे उभा आहे. तो रिक्षावाल्याला सांगतो इकडे ये, मी रिक्षात बसणार आणि मग तो युटर्न घेऊन जाऊन मग उजवीकडे जाणार. ही सवय पुणेकरांची कशी संपते? नाही, तो 100-125 मीटरचा काहीतरी युटर्न करून वगैरे येतो. आता अगदी साधी गोष्ट सांगतो मी तुम्हाला. तुम्ही माझ्या ऑफिसचं उदाहरण आता या व्हिडिओमधनं दिलंच. हो. माझं ऑफिस वेगा सेंटरला, शेजारी इन्कम टॅक्सचं ऑफिस. अगदी बरोबर. आणि मला जायचंय हडपसरला. मी वेगा सेंटरच्या गेटमधनं बाहेर आलो. आता मी एक ऑटो बुक केली. आता सध्या तिथे डिवायडर नाहीये, उडी मारून येणं शक्य नाहीये. पूर्वी थोडा रस्ता होता, पण काही दुर्दैवी घटना घडल्या, त्यामुळे मग ते बंद करण्यात आलं. पण समजूया आपण तशी परिस्थिती की तुम्ही रस्ता क्रॉस करू शकता. तसं समजूया मी आता इन्कम टॅक्स ऑफिस
च्या समोर उभा आहे आणि मला जायचं हडपसरला. मी एक ऑटो बुक केली. ऑटो चालकानं बघितलंय की तो येतोय स्वारगेटच्या मेट्रो स्टेशनच्या दिशेनं त्या ब्रिजवरनं खाली. तो म्हणतो की अरे हडपसरने जाणं आहे आणि मी उभा आहे त्या बाजूला. आणि तो मला म्हणतो की सर तुम्ही इकडे याल का? का नाही येणार मी नक्की येणार. मी रस्ता क्रॉस करून येणार. कारण जर त्याला यायचं झालं तर तो स्वारगेटचा पुढचा जो सिग्नल आहे तो यू टर्न करून खूप येणार. लांबून यायला लागतं त्याला. मग मी ऑटोमध्ये बसणार. मग मी पुढे जाणार. मग मुख्य चौकातला जो सिग्नल आहे तिथे तो यू टर्न करणार. यात माझा वेळ गेला. अत्यंत महत्वाची गोष्ट, माझा वेळ गेला. मी अर्ध्या मिनिटाचं काम किमान 6-7 मिनिटावरती नेऊन ठेवलं. इंधन गेलं. ऑटोवाल्याला होणारा मनस्ताप वेगळा आणि मला आता 10 मिनिटं उशीर होतो या विचारात मला होणारा मनस्ताप वेगळा. मग ही सवय आपण सोडली पाहिजे. आणि फार सुंदर मुद्दा आहे की जर तुम्ही रस्ता क्रॉस करून सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करू शकत असाल, भले ते वाहन तुम्ही स्वतःच्या कष्टाच्या पैशानं तिथे बोलावलेलं असेल, म्हणजे तुम्ही स्वतःच्या कष्टाचे पैसे देणार असाल, तर डेफिनेटली तुम्ही तो रस्ता क्रॉस करा. वेळ वाचवा, इंधन वाचवा. खूप गोष्टी बोलता येतील की त्यामुळे होणारं प्रदूषण जर मोजलं तर तोही फार मोठा विषय आहे. कारण की हा विषय तर म्हणजे ठीक आहे, स्वारगेट तसंही बिझी आहे तर कदाचित Correct. रस्ता क्रॉस करणं कदाचित कठीण अवघड असू होऊ शकतं. पण आज अशी परिस्थिती आहे की प्रभात रोड, भांडारकर सारख्या रस्त्यावरती सुद्धा फक्त ज्या माणसाला 20 फूट रस्ता क्रॉस करायचा आहे तो सांगतो त्या रिक्षावाल्याला, दादा मी इथं उभा आहे ना, इथे. ही पद्धत कधी बंद होणार पुण्याची देवाला माहिती. नाही, मला असं वाटतं ही पद्धत या व्हिडिओच्या माध्यमातून विनंती करतो आणि तुम्ही मला खरंच एक चांगला मुद्दा दिलाय जो मी माझ्या कार्यक्रमात सुद्धा मांडणार आणि लोकांना आवाहन करणार की बाबांनो, जर शक्य असेल तर रस्ता क्रॉस करा. वेळेचा अपव्यय टाळा, इंधनाचा अपव्यय टाळा. बरोबर. आणि ऑटो चालक दादा असू देत किंवा कॅब चालक दादा असू देत, त्यांना तात्पुरतं कुठेतरी असं वाटू शकतं की काय ॲटिट्यूड आहे ह्या माणसाला. म्हणजे तर कोणी आपल्याबद्दल असा विचार करण्यापेक्षा आपण थोडं सहकार्याच्या भूमिकेत राहूया यार. आणि हा मुद्दा मी नक्की रेडिओवरती केला 100% घेणार. पण त्याचबरोबर आणि हा आम्हाला रोज येणार प्रश्न, आपण 5 मिनिटापूर्वी म्हटला की हजारो वाहनं लोक घेतात. ती वाहनं विकण्यामध्ये आमचाही हातभार भरपूर मोठा आहे. तो आय अंडरस्टँड युअर फीलिंग. विथ पिंच ऑफ सॉल्ट आय एम टॉकिंग अबाउट. बरोबर. आज पब्लिक ट्रान्सपोर्ट आहे तरी सुद्धा लोक गाड्या विकत घेतात. बरोबर. आज पब्लिक ट्रान्सपोर्ट आहे तरी सुद्धा लोक टू व्हीलर विकतात. बरोबर. मी माझ्या करिअरमध्ये बऱ्याच लोकांना जेव्हा ते म्हणतात, मला ज्यांनी जर विचारलं की मी ही गाडी घेऊ का, ती गाडी घेऊ का, मी बऱ्याचशा लोकांना सांगतो तुम्ही गाडी का घेता. म्हणजे मी गाड्या विकतो, माझा व्यवसाय. बरोबर. पण मी बऱ्याचशा लोकांना सांगतो तुम्ही गाडी विकत का घेता. आणखी गाडी विकत घेणं हे ऍक्च्युली मी माझ्या प्रोफेशनच्या खूप विरुद्ध बोलतोय आता. ज्याला खूपच रनिंग आहे ना त्यांनी गाडी विकत घ्यावी. अगदी. ज्याला रनिंग कमी आहे त्याच्याकडे जर जुनी गाडी असेल तर ती त्यांनी 15 वर्ष वापरावी ना. आणि काही होत नाही आजच्या ऑटोमोबाईलला. अगदी. त्या चांगल्या टिकतात. इनफॅक्ट 15 वर्षांहून अधिकही टिकतात जर तुम्ही 15 वर्ष त्याची नीट काळजी घेतली तर. अगदी खरं आहे सर. म्हणजे मला असं वाटतं की आता तुम्ही जे बोललात तर ते व्यवसायाच्या पलीकडे पुण्याशी असणारं जे नातं आहे, या शहराच्या रहदारीचा, या शहराच्या प्रदूषणाचा आणि या शहरात बाहेरून येणाऱ्या मंडळींसमोर जे काही आपलं चित्र उभं राहतं कधी कधी, तर ते कमी करण्या, म्हणजे जे नको ते चित्र, तर ते कुठेतरी बदलावं, ते कुठेतरी वेगळं दिसावं, ते छान दिसावं, माझ्या गावाबद्दल, माझ्या शहराबद्दल लोकांनी चांगलं म्हणावं, यासाठी हा विचार तुम्ही करता व्यवसायाच्या पलीकडे जाऊन. तुमचं अभिनंदन. आणि हा पूर्णपणे पुण्याच्या वरती जे प्रेम आहे त्याच्यासाठी मी लोकांना विनंती करतो की गरज नसेल तर नका घेऊ. आहे ती वाहन वापरा आणि वापरत राहा. त्याचप्रमाणे आता त्याचबरोबर पुण्याचं ट्रॅफिक अडकण्यामध्ये हॉकर्स किंवा पथारीवाले हा जो एक खूप मोठा प्रश्न आहे. कारण की मला नेहमी चिड येते, मी गाडी जर चुकीच्या ठिकाणी उभी केली, मला नो पार्किंगची फाईन व्हायलाच पाहिजे, त्याच्याबद्दल माझा दुमत नाही. पण त्याच्याच बाजूला तो पथारी लावून कपडे विकतो, त्याला कोणी काही बोलत नाही आणि त्याच्यामुळे रस्ता जो आहे तो छोटा होतो. बरोबर. पुण्याचा एक खूप महत्वाचा रस्ता फर्ग्युसन कॉलेज रस्ता. अगदी अगदी अगदी. त्याच्यामध्ये जर तुम्ही संध्याकाळी गेला तर तुम्हाला वाटतं मी इथे का आलो. त्याच्यावरती प्रशासन काहीच करत नाही. आता वेळोवेळी माध्यमांमधून याबद्दल आवाज उठवलाही जातोय. त्यांची काही वेगळी व्यवस्था करता येईल का त्याबद्दलही बोललं जात आहे. पण आता सर कसं आहे की मोठ्या शहरांमध्ये ह्या अडचणींना सामोरं जावं लागणार असं आपण ते स्वीकारलं असल्यामुळे ह्या गोष्टी घडतात. म्हणजे चलता है ॲटिट्यूड, चलता है वाला जो ॲटिट्यूड आहे की यार चलता है यार, एफसी रोडला हे असं होणारच. ठीक आहे, ते काय एखाद्या गल्लीत नाही होणार, कारण इथे धंदा आहे, क्राऊड आहे, ती येणार. तुम्ही त्यांना आज हटवणार, उद्या हटवणार, पुन्हा ते येणार आणि हे सुरू असणार. म्हणून मग काही कायमस्वरूपी व्यवस्था करता येते का असा विचार पण मागे सुरू होता. त्याच्यावरती लवकरात लवकर कार्यवाही व्हावी. आणि आम्ही ज्यावेळी ट्रॅफिक किंवा या संदर्भात म्हणजे रस्ते एक्सपर्ट जे आहेत त्यांच्याशी बोलताना नेहमी सांगतो की रस्त्यावरती पहिला हक्क हा पादचाऱ्यांचा आहे, त्या रस्त्यावरनं चालणाऱ्यांचा आहे, मग तो वाहनांचा आहे. आणि हे रस्ते असेच जर छोटे झाले तर मग ह्या अडचणी निर्माण होणारच आहे. हा मनस्ताप आपल्या वाट्याला येणारच आहे. आणि म्हणून या व्हिडिओच्या माध्यमातून आणि माझ्याही माध्यमातून मी प्रशासनाला नेहमी आवाहन करत आलो की यावर काहीतरी कायमस्वरूपी इलाज केला पाहिजे, ज्यामुळे सगळ्यांचीच सोय होईल. त्या छोट्या व्यावसायिकांची सोय होईल,
आणि आपल्याला होणारा त्रासही कमी होईल. बरोबर आहे. तर जेव्हा आपण आता इथे जर आपण बघितलं तर ह्यांनी गाडी लावली आणि इथे कपडे लावलेत, राईट, पण आपल्याला त्याचा तसा कुठलाही त्रास नाही. अगदी बरोबर. इथे रस्त्याच्या अगदीच बाजूला इथे सोडा सेंटर आहे, त्याचा कुठलाही त्रास नाहीये. पण हेच जेव्हा फर्ग्युसन कॉलेज रोडला रस्त्यावर येतं तेव्हा डेफिनेटली त्रास होतो. याच्यावरती काहीतरी पर्याय असावा असं मला प्रामाणिकपणे वाटतं. बरोबर. आता जेव्हा आरजे वॉज अन ऍक्सिडेंट और आरजे वॉज चॉईस. तो अपघात होता आणि आयुष्यात काही अपघात चांगले असतात. अपघात चांगले असतात. खरं तर मी या क्षेत्रामध्ये येईल असं मला वाटलं नव्हतं. हे माझ्या मित्रांना वाटलं होतं आणि मी माझा एक दुसरा व्यवसाय सुरू देखील केला होता. त्याची काय म्हणूया आपण व्यवसायाची मुहूर्तमेढ वगैरे मी एप्रिलमध्ये रोवणार होतो, पण मी मार्च 2008 मध्येच रेडिओ जॉकी म्हणून कामाला सुरुवात केली आणि मग तो व्यवसाय मी पुढे कंटिन्यू नाही करू शकलो. पण अपघातानंच मी रेडिओ जॉकी झालो हे मी कुठेही कधीही सांगत असतो आणि मला ते मान्य आहे. जर आपण जर आरजी झाला नसता तर आपला ज्या पद्धतीने जेवढं काही आपल्याला ऐकलंय, मग आपण पत्रकार झाला असतात, तर सामाजिक कार्यकर्ते झाला असतात, तर पॉलिटिशियन झाले असतात. मी म्हणजे आजकाल बरेच पत्रकार हे सामाजिक कार्यकर्ते होतात आणि नंतर राजकीय नेते होतात. बरोबर. पण मी निश्चितच समाजाला उपयोग होईल म्हणजे मी माझ्या उदरनिर्वाहाची व्यवस्थित सोय करून नक्कीच समाजकारण केलं असतं किंवा सामाजिक कार्य निश्चित केलं असतं किंवा पत्रकारिता याच्यामध्ये मला विशेष इंटरेस्ट आहे. आणि हा व्हिडिओ जर काही माध्यमांच्या प्रमुखांपर्यंत पोहोचला पण मला इंटरेस्ट आहे माझ्या उदरनिर्वाहाची व्यवस्थित व्यवस्था करून. आणि आपलं शिक्षण आरजे साठी आपण काय स्पेसिफिक कुठलंच नाही सर. बेसिकली काय आलं की एक तर तेव्हा आम्ही त्या सेकंड फेज मधल्या रेडिओमध्ये सिलेक्ट झालो रेडिओ जॉकी म्हणून. आम्हाला तांत्रिक शिक्षण मिळालं, टेक्निकल शिक्षण जे आहे ते सगळं मिळालं की तो कॉन्सोल कसा हँडल करायचा, माईक कसा धरायचा, ते बटन्स कसे ऑपरेट करायचे. पण जर आर्जिंग ही कला असं जर काही लोक मानत असतील तर ती कला तुमच्या हात असते. अच्छा, म्हणजे ते शिकवलं जात नाही. आई बाबा बाळाला बोला शिकवत नाही, बाळ ते ऐकून ऐकून ती भाषा शिकतो. म्हणजे उद्या कुठेतरी परदेशात जन्मलेलं एखादं बाळ नुकतंच ते जर इथे महाराष्ट्र घरात आणून वाढवायचं ठरलं तर तो मराठी बोलणार. बरोबर. पण त्याच्या कानी जे पडणार ते. त्यामुळे भाषा कौशल्य म्हणावं किंवा कुठल्याही गोष्टी ज्या बोलण्याशी रिलेटेड आहेत तर त्या ऐकून अनुभवानच त्या पुढे डेव्हलप होतात. वाचनाने थोडंसं वाढतं. आणि तसं म्हणजे चुकीचा मी संदर्भ देतोय की चोराला चोरी शिकवली जात नाही, तो स्वतः त्याच्यामध्ये आत्मसात ती करून कला असते, कला त्याच्यामध्ये असते आणि त्याला कसं वर्णन तुम्ही देता अगदी त्याच्यावरती ती कुठे पुढे जायची ते डिसाईड करतात. अगदी अगदी. तर त्याचप्रमाणे आरजी मागच्या 18 वर्षापासून मी चोरीच करतोय. म्हणजे देवाला दिलेला हा आवाज काही लोकांना खूप आवडतो आणि त्यांच्या मनाच्या चोरीचं काम चाललंच आहे की त्यांच्या त्रासाचं दुःखाचं चौर्यकर्म करतोच आहे की मी. तुमच्या भाषणामध्ये किंवा बोलण्यामध्ये काही काही असे मराठी शब्द येतात. ह्याच्यासाठी तुम्हाला काय अभ्यास करायला लागतो, काही वाचायला लागतं स्पेसिफिकली? नाही सर, आजही मला मराठीतले काही शब्द खरंच माहिती नाही. तर मराठीतल्या काही तज्ञांशी मी याबद्दल बोलतो, वाचत असतो, सतत वाचत असतो. आणि ना वेगळ्या लेखकांनी लिहिलेली वेगळी पुस्तकं, त्यात वापरली गेलेली वेगळी मराठी भाषा आणि त्या मराठी भाषेसाठी वापरले गेलेले वेगळे शब्द. आणि मग कधी कधी तुम्हाला अर्थ लागतो, कधी कधी संदर्भ लागतो आणि मग अमुक शब्दाचा हा समानार्थी हे कळतं. पण कधी कधी एखादा शब्द मराठीतला असूनही तो कळत नाही. मग तिथे कुठेतरी त्याच्या खोलात जा आणि त्याचा अर्थ शोधून काढा. मग तो असा एक एक शब्दसंग्रह वाढत जातो किंवा वाढत गेला आणि अजूनही वाढतोच. आणि तेव्हा आपण आरजे म्हणून यू आर फायनली बाउंड बाय सम प्रोटोकॉल ऑफ दी चॅनल दॅट यू वर्क विथ. कारण की त्याच्यामुळे तुम्हाला कधी कधी असं वाटतं का की माझं व्यक्ती स्वातंत्र्य मी पूर्णपणे वापरू शकत नाही? सर, मी कुठलंही काम करत राहिलो असतो ना आयुष्यात, कुठलंही काम, तर तिथे मला कधी ना कधी हे वाटलंच असतं की मी माझं व्यक्ती स्वातंत्र्य पूर्णपणे वापरू शकत नाही किंवा संपूर्ण वापरू शकत नाही. कुठलंही काम घ्या तुम्ही, कुठलंही. पण आज माझ्याकडे असं माध्यम आहे की जिथे मी जास्तीत जास्त बाउंड्रीज तोडून एक लिमिट सेट करून दिलं. बरोबर. आणि मला असं वाटतं की आमच्यासाठी लिमिट तेच सेट आहे की तुम्ही माणूस म्हणून जन्माला आहात, तुम्ही माणूस म्हणून रेडिओवरती बोलताय आणि कुठल्याही माणसाचं मन दुखावलं जाणार नाही असं बोलू नका. म्हणजे दुखावलं जाईल असं बोलू नका, एवढंच तुम्हाला बोलायचं. बाकी अनेक बाउंड्रीज तोडून आम्ही रेडिओवरती बोलतच असतो. होय, पण ती बाउंड्री अशी असते का की एखाद्या वेळेला होत असेल की बाबा आताचा हा प्रश्न असा आहे पण माझं मत असं आहे, पण ज्याप्रमाणे एडिटर पहिल्याच्या पत्रकारितेमध्ये तुम्हाला पूर्णपणे मुग आहे, पण शेवटी त्याचा जो एडिटर आहे तो डिसाईड करतो काय दिसणार. तर ह्याच्यामध्ये रेडिओच्या माध्यमामध्ये पण तुम्हाला त्या एडिटिंगला किंवा सेन्सरशिपला
सामोरं जायला लागतं. 100% वाटतं ना सर, माणूस म्हणून तुमचं मत वेगळं असतं आणि मी तेच म्हणालो कुठेही म्हणजे कुठल्याही क्षेत्रामध्ये कधी कधी तुमचं माणूस म्हणून मत वेगळं असतं आणि तुमच्या पॉलिसीज काहीतरी वेगळ्या असतात. बरोबर. पण मग आता याच्यातलं सुवर्ण मध्य जर आपण नाही साधू शकलो तर मग कसं जगणार ना आपण, कारण ऑफिसमध्येही आपण जगतच असतो आणि ऑफिस बाहेरही आपण जगत असतो. इनफॅक्ट ऑफिसमध्ये आपण अधिक जगत असतो. हो, जास्त वेळ कारण की तिथेच आपण असतो. तिथेच असतो. आणि मग जिथे आपण अधिक वेळ जगत असतो तर तिथे बंधनं पाळावी लागतील तरच ते जगणं सुसह्य होईल. आणि काय होतं सर की एका लिमिट नंतर सवयीचं होतं तुम्हाला की तुम्हाला ती बंधनं पाळणं आहे, मग तो तुमच्या जगण्याचा भाग होतो. त्याचं वाईट वाटणं कमी होतं, पण कधी कधी आतून वाटतं की नाही यार याच्यावरती बोललं गेलं पाहिजे पण मला थांबावं लागलं, मला बोलता नाही आला. पण आता इनडिरेक्टली बोलणं किंवा मी आता माझं कॅरेक्टर आणलंय, फक्त आता त्याचं नाव ठेवलंय मी सारसबागेचे आजोबा माझ्या शो मध्ये, आणि जी गोष्ट बंड्या बोलू शकत नाही ती गोष्ट सारसबागेचे आजोबा बोलतात. माझ्या वेगा सेंटरच्या गेट समोर सकाळी सकाळी ट्रॅव्हल्सच्या बसेस उभ्या असतात, ऑटोज उभ्या असतात, कॅब येत असतात, किती त्रास होतो लोकांना, अजिबात सेन्स नाहीये, अमुक नाही. मी नाही हो, सारसबागेतले आजोबा म्हणत होतो. ओके. इथे मला माझा राग आणि मग असे वेगळ्या विषयांमध्ये राग व्यक्त करून त्याप्रमाणे सारसबागेतले आजोबा फाउंड अ बायपास काहीतरी शोधावं लागणार ना तुम्हाला. आणि आता आपण गेल्या 17-18 वर्षाचं आपलं करिअर आहे. आपण वेगवेगळ्या जवळ 3-4 चॅनल बरोबर काम केलेलं बरोबर आहे. बरोबर. मला बरेचसे लोक माहिती आहेत की बाबा आरजे बंड्या कुठे आहे, त्या चॅनलला मी जाणार बरोबर. आणि त्यावेळेला मी आरजे बंड्या ऐकणार. ते चॅनल कोणत्याने मला काय केलं. बरोबर. सो असा हा तुमचा इंडिव्हिज्युअलिस्टिक क्लायंट बेस किंवा व्ह्युअरशिप, लिस्नरशिप सॉरी, हा. आणि इथे तुम्ही दिसत नाही. हो बरोबर. ती लिस्नरशिप करण्यासाठी आणि ती गोळा करण्यासाठी तुम्हाला कंटिन्युअसली अपडेटेड राहायला लागत असेल. 100% सर. त्याच्यासाठी तुम्ही काय काय करता. सतत वाचत असतो सर मी. बरं. सतत वाचत असतो आणि हळूहळू तुम्हाला एक अंदाज येतो की तुम्ही ज्या टाइम बँड मध्ये बोलत आहात हा. त्या टाइम बँड मध्ये ऐकणारा वर्ग कोणता असेल, आणि एकदा लोक तुमच्यावरती प्रेम करू लागले की मग ते तुम्हाला शोधत येतात. बरं. आणि मग ते त्या वेळेला ठेवून करतात की मी आधीच्या स्टेशनला होतो तेव्हा मी संध्याकाळी बोलायचो, आताच्या स्टेशनला तेव्हा मी सकाळी बोलायला लागलो, आणि सोशल मीडिया माध्यमामुळे आम्हाला माहितीच नव्हतं तू आता सकाळी येतोस म्हणून. पुन्हा मी कुठे होतो याच्याशी त्याला काहीच देणं घेणं नाहीये. जिथे मी होतो ते बंद करून आता 2.5-3 वर्ष झाली आहेत, पण अजूनही कधी कधी काही लोक मला त्या कार्यक्रमामुळे ओळखतात हो. आणि अच्छा तू आता सकाळी सुरू केलंय का, असंही होतं. आम्हाला माहिती नव्हतं, आता आम्हाला कळलंय आणि आता आम्ही तुला सकाळी आलो. कारण की मला माहिती मागे एकदा तुम्ही प्राईम टाइम 4 वाजता चालू केला होता. हो, 4 ते 9 4 ते 9 डिनर. तो डिसाईड करतो. त्यामुळे आपल्याकडे सुद्धा मागच्या अनेक वर्षांपासून आरजे ऑफ द इयर असणारी जी व्यक्ती आहे ती 11 ते 1 या दरम्यान शो करत होती. बरं. त्यामुळे टाइम बँड जो आहे तो महत्वाचा नाहीये, कंटेंट महत्वाचं. कंटेंट महत्वाचा, तो जॉब महत्वाचा की तो लोकांनी जर त्याला ऐकायला ट्यून केला तर तो आपोआप प्राईम टाइम होतो. तो एक भारताचं खूप जुनं आरजे नाव आहे. तेव्हा आरजे हा एक कन्सेप्टच नव्हती. अमीन सयानी. हो. कारण की आजही हा. त्या शैलीचा किंवा त्या लेवलचा आरजे बनू शकतो का आज? सर, सुनील गावस्कर यांच्यासारखा बॅटर बनू शकतो का? त्यांच्यासारखं नाही, त्यांच्यापेक्षा चांगलाही बनू शकतो. गॅरी सोबर्स यांच्यासारखी पर्सनॅलिटी का तसा खेळाडू, मॅरेडोना सारखा फुटबॉलपटू, त्या पेलेसारखा फुटबॉलपटू. सर, ती त्या काळाची डिमांड होती, त्या काळाची गरज होती. म्हणजे दिलीप कुमार साहेबांनी केलेला अभिनय आता जर एखाद्या कलाकारांनी करायचं ठरवलं तर बरोबर. त्याला ऍक्सेप्टन्स नाही मिळणार. आणि तुम्ही इतक्या मोठ्या माणसाचं नाव घेतलं की त्यांना मी कधीही पाहिलं नाही, त्यांना भेटलो नाहीये, पण तरी आपण त्यांना मनातल्या मनात गुरु मानतो. हो, म्हणजे की इतकी, मी भयंकर हा शब्द वापरतोय की भयंकर शब्द संपदा, भाषेवरती भयंकर प्रभुत्व, आणि काय सुंदर डिलिव्हरी, आणि अप्रतिम. त्यात तो अप्रतिम आवाज. हो. आणि हे जे माझ्या अंगावर आता शहारे आलेत का, सगळा सुपर कॉम्बो ज्यानं रेडिओवरती राज्य केलं. तर अशा माणसाकडनं शिकण्यासारखं खूप आहे. काळानुसार संदर्भ बदलतात, व्यक्ती बदलतात आणि कामाची पद्धतही बदलते. त्याचबरोबर आता जेव्हा तुम्ही आरजे म्हणून बऱ्याचशा लोकांच्या मुलाखती घेता, हो. त्याच्यामध्ये एखादा असा कोणता प्रसंग आहे की अरे नाही हे म्हणजे भारीच धमाल आली ती मुलाखत घ्यायला? मला एक प्रसंग आठवतो, आता मी नाव घेणार नाही, मी त्याला दादाच म्हणतो. त्याला अर्जंट कोल्हापूरला जायचं होतं. बरं. आणि काही 1-2 प्रश्न मी त्याला विचारूया म्हणून मी त्याला स्टुडिओत बसवलं. आणि का कुणास ठाऊक आम्ही 1.5 तास गप्पा मारतो. वा. 1.5 तास. वा. आणि त्यानं त्याच्याबरोबरच्या असणाऱ्या इतर मंडळींना पुढे पाठवलं, एक गाडी मागे ठेवली, आणि नंतर 1.5 तासभर गप्पा मारून पुढे 15 मिनिटं जनरल गप्पा मारून तो 2 तास उशिरा निघाला कोल्हापूरसाठी, रात्री उशिरा पोहोचला असेल. सो तो एक प्रसंग होता.
नंतर मी ज्यावेळी महाराष्ट्र भूषण अशोक सराफ सरांची म्हणजे मामांची मुलाखत दिली तेव्हा ते मी प्रचंड घाबरलो होतो. मला दडपण येतं ना अशा लोकांशी प्रचंड बोलताना. दडपण. मी यांना विचारू काय, एक तर त्यांची एकदा प्रकट मुलाखत पण घेतली होती, पण जेव्हा रेडिओवरती पहिल्यांदा त्यांची मुलाखत घेतली तेव्हा मी सॉलिड घाबरलो होतो. पण त्यांनी इतकं मला ते पण हे लोक ईज होतं त्यांच्या बोलण्यात. अगदी म्हणजे मला आत्ता ते सगळं आठवतंय. मी म्हणलं इतकं मोठा माणूस आणि मी कसं बोलणार, काय बोलणार. बरोबर. पण त्यांच्याबरोबर असंख्य नवदितांनी कामं केली. हो. आणि जेव्हा ते त्यांच्याबद्दल बोलतात की मामांनी अगदी कम्फर्टेबल करून टाकलं आणि खूप धमाल मस्ती मजा असते आणि ह्या सगळ्या गोष्टी. त्याचबरोबर एक तो नायक पिक्चर होऊन गेला अनिल कपूर. हो. तर त्याच्यामध्ये दाखवलं त्यांनी की ते मुलाखत घेतात अमरीशपुरीची आणि मग तिथे तोडफोड होते. हो हो. तसा काय प्रसंग झाला का तुमच्या आयुष्यामध्ये कधी? सुदैवानं नाही झाला. सुदैवानं नाही झाला. मी पुन्हा सांगतो ना की तुम्ही ठरवून दिलेल्या पॉलिसीजमध्ये असला. आमच्या बरोबरच्या काही जणांबरोबर झालाय, तुम्ही काही जणांबद्दल म्हणतोय, बरं, माझ्या बरोबर तर नाही झालाय. पण आय डोंट नो, एखाद्या वेळी जर सारसबागेचे आजोबा प्रचंड चिडले आणि ते सारसबागेच्या आजोबांनी संयम सोडला तर त्या यादीत माझे नाव येऊ शकतं. तुम्ही डिप्लोमॅटिकली करेक्ट राहण्याचा प्रयत्न करता. नाही सर, मी डिरेक्टली पण बोलतो, पण आपण एखाद्याच्या संयमाचा आणि संतापाचा कडेलोट होणार नाही इथपर्यंत बोललो ना तर चालू शकेल. पण संयमाचा आणि संतापाचा एकदा कडेलोट झाला की मग एखादा दगड येणारच आहे तुमच्यावरती. त्याचबरोबर तुम्ही लोकांना हसवता किंवा रडवता किंवा एखाद्या विषयावरती विचार करायला लावता. अगदी अगदी. ह्या दृष्टीने तुम्हाला तुमच्या करिअरचा कोणता असा भाग आहे किंवा तुमच्या ह्या प्रोफेशनचा कोणता पार्ट आहे खूप आवडतो? बऱ्याचदा कुणाला ऐकायला वेळ नाही आणि आम्ही त्या प्रोफेशनमध्ये आहोत इथे लोक आम्हाला ऐकण्यासाठी वेळ काढतात. आय हॅव ऑलवेज सीन यू की तुम्ही तुमच्या दाढीबद्दल अतिशय पर्टिक्युलर आहात. हो, म्हणजे माझ्या ऑफिसमध्ये मला नेहमी असं म्हणतात की दुपारी कधी तुझा डोळा लागतो. आणि म्हटलं पुणेकर होण्यासाठी फक्त पुण्यात जन्म घ्यावा लागतो असं नाहीये रे. पण ह्या पॉडकास्ट मधून मला तुम्ही चॅलेंज केलंय, याबद्दल तुम्हाला मी थँक्यू म्हणणार आहे. हजारात एकदा असं होतं की आईचा फोन आला आणि मी तो उचलला. आजच्या जनरेशनला हे समजत नाही की आपल्या पेरेंट्सना त्यांनी खूप कष्ट घेतलेले आता मोठं करायला, आणि त्याच्यानंतर आपण तेव्हा त्यांचा फोन घेत नाही, मी खूप बिझी आहे म्हणून त्यांना सांगतो, तेव्हा आपण खूप मूर्ख आहे असं आपल्याला वाटायला पाहिजे.